वटपौर्णिमेनिमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक. हरभरा डाळ अर्धा तास भिजत ठेवून कुकरला लावली आहे. जेवढी डाळ घेतली तेवढाच गूळ घेतला 1 वाटी. पूर्ण शिजवून दिली. आणि आमटीची तयारी. आमटीसाठी आपण एळण्याचं पाणी काढून ठेवले आणि आमटीसाठी मसाला तयार केला आहे. खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे. त्यानंतर त्यात आपण हळद, फोडणी देताना कणिक मळताना अगदी सैलसर मळावी. त्याने पोळ्या तुटत नाही आणि चिराही पडत नाही. खूप मऊसूद पोळ्या होतात. हे एका बाउलमध्ये ठेवून त्यात वरून थोडं तेल टाकावं, म्हणजे पीठ मऊ राहतं. वरून 1-2 पळी तेल टाकावं आणि अर्धा तास पीठ भिजत ठेवावं. कणिक छान भिजली तरच पोळी छान येते. भजीची तयारी. त्यासाठी कांदा घ्यायचा उभा चिरून. मीडियम आकाराचे कांदे घेतलेत मी 4. कांदे स्लाइस करून घेतले. त्यात कोथिंबीर, टाकली. हळद, लाल मिरची पावडर टाकली. 1 चमचा लाल मिरची पावडर, मीठ, आणि ओवा कुस करून टाकले हातावर. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. त्यात पाण्याचा 1 थेंबही वापर करायचा नाही, तर ती भजी कुरकुरीत होती. जेवढं कांद्याला पाणी सुटेल तेवढ्याच ह्याच्यात आपलं पीठ भिजून घ्यायचे. कांदा असा पूर्ण मोकळा करून घ्यायचा सेपरेट. हाताने असं कुस करून घ्यायचं. त्याला मीठ मसाला व्यवस्थित लागला की भजीला चवही छान येते. बेसन जसं लागेल तसं घालायचं आणि मग पीठ मळून घ्यायचं. पाणी 1 थेंबही वापरायचं नाही. मी वापरलेलं नाही. जे कांद्याला पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपली पीठ मळून घ्यायचे. ते कमी जास्त प्रमाणात लागू शकतो. कांदा भजी चवीला फार छान लागते आणि ती कांद्यामुळे कुरकुरीत होते. तिला खेकडा भजी म्हणतात. प्रत्येक कांदा असा सेपरेटच झाला पाहिजे. आज पौर्णिमेनिमित्त नैवेद्य करायचा होता म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय.
आमटीला फोडणी दिली आहे. खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण थोडंच पहिलं परतून घ्यायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला सगळं टाकून थोडं पाणी टाकायचं. मग जे आपण डाळीचं पाणी काढलेलं होतं येळणाचं, ते पाणी त्यात टाकायचं थोडं थोडं करून. ते डाळीचं काढलेलं पाणी येळणाचं, म्हणून ह्याला येळणाची आमटी किंवा कटाची आमटी म्हणतात. ही चवीला फार छान लागते आणि भाताबरोबर तर अगदीच छान लागते. एकीकडे पुरणही शिजत आलेलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचे, त्याला खाली लागू द्यायचं नाही. पुरणपोळी जेवढी कणिक चांगली व्यवस्थित मळलेली असेल तेवढीच पुरणपोळी छान होते. पहा, टम्म फुगलेली पुरणपोळी होतीये. त्यामुळे कणिक व्यवस्थित भिजून तिला किमान अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आणि तेलामध्ये व्यवस्थित तेल सोडून तेलामध्ये ठेवायची. आपण नेहमी चपाती करतो तशी कणिक नाही मळायची, मऊसूद मळायची एकदम. प्रत्येक पुरणपोळी ही फुगलेली आणि प्रत्येक त्याचा पापुद्रा सेपरेट होतोच. जे नवशिके असतील त्यांनी सुद्धा कमी प्रमाणामध्ये पहिल्यांदा सुरुवात करायची. कमी प्रमाणामध्ये डाळ टाकून, म्हणजे चुकलं तरी काही हरकत नाही, आपणच खाणार असतो. शिकण्यासाठी पहिल्यांदा कमी प्रमाणामध्ये घालायचं पुरण. कणिक छान भिजलेली आहे त्यामुळे पोळी सुद्धा छान आलेली आहे. नैवेद्य कसा वाटला ते सांगा.